श्री स्वामी समर्थ प्रियाज लाईफ या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। 15 डिसेंबर 2024 या दिवशी आहे दत्त जयंती। या दत्त जयंतीनिमित्त आपल्याला स्वामी महाराजांची काही सेवा आहे ती करायची आहे। ही सेवा आपल्याला 21 दिवसांची सेवा आहे ती करायची आहे। ही सेवा आपण का करायची आहे? कारण आपल्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी, जे काही प्रॉब्लेम येत आहेत ते सर्व काही दूर व्हावे। त्याचबरोबर आपल्याला आपला पुण्याचा जो बँक बॅलन्स आहे तो आपल्याला वाढवायचा आहे। आपल्याला पुण्य कमवायचं आहे। आपल्या जीवनात येणारे तुमच्या कोणत्याही किती प्रकारच्या अडचणी असू द्या, अगदी तुमच्या नवरा बायकोमध्ये वाद असतील किंवा घरातील वातावरणात प्रॉब्लेम असतील, तुमच्या मुलांना जॉब लागत नसेल, मुलांची लग्न होत नसतील, कुणाला मुलं होत नसतील किंवा तुमचे आर्थिक अडचणी असतील, अशा अनंत प्रकारच्या आपली कोणत्याही अडचणी असू द्या, तर त्या सर्व काही अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांची ही सेवा आहे ती करायची आहे। ही सेवा आहे ती बरेच आपले जे स्वामी भक्त आहेत ते दरवर्षी ही सेवा आहेत ते करतात। आता ज्यांनी कोणी ही सेवा केलेली आहे त्यांनी कमेंटमध्ये आपले जे अनुभव आहेत ते नक्कीच शेअर करण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून तुमचे ते अनुभव आहेत ते ऐकल्यानंतर आता जे नवीन सेवेकरी आहेत जे नव्याने आता सेवा करणार आहेत त्यांनाही त्या जे अनुभव आहेत ते त्यांनी वाचल्यानंतर त्यांनाही तेही स्वामी महाराजांची अशा प्रकारची सेवा आहे ती करतील आणि त्यांचे हे जे काही प्रॉब्लेम आणि अडचणी आहेत त्याही सर्व काही दूर होतील। त्यासाठी तुम्ही नक्कीच कमेंट करून आपला अनुभव आहे तो सांगावा। दत्त जयंतीनिमित्त स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये स्वामी महाराजांचं जिथं मंदिर असतं तिथं अशा प्रकारच्या ज्या सेवा आहेत त्या 7 दिवसाचा जो कालावधी असतो त्या कालावधीमध्ये भरपूर काही सेवा आहेत त्या चालू असतात। अखंड नामस्मरण चालू असतं, विनावाद्य चालू असतं, त्याचबरोबर अखंड स्वामीचरित्र, त्याचबरोबर गुरुचरित्र याचं जे वाचन आहे याचं जे पारायण आहे ते चालू असतं। अशा भरपूर अशा सेवा आहेत त्या चालू असतात अखंड। दत्त जयंतीचा जो दिवस असतो तो अतिशय खूप सुंदर आणि खूप छान असतो। दत्त महाराज म्हणजेच आपले श्री स्वामी समर्थ महाराज आहेत। स्वामी समर्थ महाराजांची सेवा आहे ते आपल्याला या दत्त जयंतीनिमित्त आहे ते आपल्याला करायची आहे। तर ही आपल्याला सेवा काय करायची आहे, ती सेवा आपल्याला कशी करायची आहे आणि किती तारखेपासून आपण ह्या सेवेला सुरुवात करायची आहे ते आता आपण माहिती पाहूया। ही सेवा सुरू करण्यासाठी आपण 25 तारखेला जर सेवा सुरू केली तर बरोबर 15 डिसेंबरपर्यंत आपले 21 दिवस आहेत ते होतात। पण आता महिलांना मासिक धर्म आधीमध्ये येऊ शकतो, काही प्रॉब्लेम येऊ शकतात, इकडं तिकडं कुठे जायचं आहे काय असे कोणते प्रॉब्लेम येऊ शकतात। त्यामुळे आपण जर 25 तारखेच्या अगोदर या सेवेला सुरुवात केली तर नक्कीच तुमचे आधीमध्ये 1-2 दिवस जे इकडं तिकडं होतील किंवा तुमचे प्रॉब्लेमचे जे 4-5 दिवस आधीमध्ये येणार असतील तर त्यांनी अगोदरच सेवेला सुरुवात करा, जेणेकरून तुमची ही जी 21 दिवसाची जी सेवा आहे ती पूर्णपणे होईल। त्यासाठी आपण लवकरात लवकर सेवेला सुरुवात आहे ती करायची आहे। ही सेवा खरंच चुकवू नका। अगदी एवढी छान ही सेवा आहे आणि एवढे छान स्वामी महाराजांचे अनुभव आहेत की स्वामी महाराज आपल्याला एवढं भरभरून देतात ना की आपण सांगूही शकत नाही की एवढं ते भरभरून देतात। प्रथम ते आपल्या परीक्षा घेतात। एक जरी आपली अडचण संपली तर दुसरी अडचण आहे ते आपल्यासमोर उभं राहते, कारण ते परीक्षा घेतात स्वामी महाराज की तुम्ही कितपत टिकताय, त्यामध्ये तुम्ही जी सेवा करताय ती तुम्ही कंटिन्यू करताय का, त्या सेवेमध्ये तुम्ही टिकून राहताय का किंवा लगेच तुम्ही कंटाळताय का, ते सर्व काय आहे ते बघतात आणि नंतर आपल्याला इतकं देतात भरभरून की आपण सांगूही शकत नाही की एवढं ते आपल्याला भरभरून देतात। खूप सर्वांना खूप छान असे अनुभव आलेले आहेत। तर आता आपण पाहूया की आपल्याला सेवा आहे ती काय करायची आहे। तर आपल्याला सेवा आहे ती ज्यावेळेस आपण सेवेला सुरुवात आहे ती करणार आहोत त्यावेळेस आपल्याला स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर असेल तिथं आपल्याला मंदिरात जायचं आहे। म्हणजे सेवा सुरू करणार आहे त्या दिवशी जाऊ शकता किंवा आदल्या दिवशी जरी गेलं तरी चालेल। तिथं आपल्याला खडीसाखर आणि नारळ न्यायचं आहे, स्वामी महाराजांच्या चरणी आहे ते आपल्याला ठेवायचं आहे। स्वामी महाराजांना प्रार्थना आहे ती करायची आहे की मी जी ही सेवा करत आहे ती माझ्या निर्विघ्नपणे पार पडू द्या, अशी जी प्रार्थना आहे ती आपल्याला करून यायचं आहे। आणि ज्या दिवशी आपण सेवेला बसणार आहोत त्या दिवशी आपल्याला काही कोणती पूजा मांडण्याची काही गरज नाही की अशी पूजा मांडणी करावी, नाही जरी केली तरी चालेल। तर आता आपल्याला काय करायचं आहे की प्रथम आपल्याला संकल्प आहे ते करायचा आहे। संकल्प आपण का करायचा असतो? संकल्प आपण
का करायचा असतो, की आपण जी सेवा जी करतो ती लवकरात लवकर आहे ती स्वामी महाराजांच्या पर्यंत पोहोचते आणि ती सेवा आहे ती आपली लवकरात लवकर फलित ठरते. आणि जी काही तुम्ही इच्छा बोलाल, जी काही तुमची अपेक्षा असेल, जे काही तुम्ही मागचाल त्यांच्याकडे ते तुम्हाला लवकरात लवकर नक्कीच मिळेल. म्हणून आपण संकल्प आहे तो सोडायचा असतो. सेवेला सुरुवात करताना आपल्याला पहिल्या दिवशी संकल्प आहे तो सोडायचा असतो. संकल्प सोडण्यासाठी आपल्याला देवघराच्या समोर आहे ते बसायचं आहे किंवा तुम्ही स्वामी समर्थांच्या फोटोच्या समोर जरी बसला तरी चालेल. जिथं तुम्ही सेवेला बसणार आहात तिथे आपल्याला एक तामण आहे ते घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी आहे तेही घ्यायचं आहे एकच साईडला. आणि उजव्या हातामध्ये आपल्याला एक फूल, अक्षदा आणि थोडंसं पाणी आहे ते घ्यायचं आहे. आणि आपल्याला नंतर बोलायचं आहे की अशा पद्धतीने, मी प्रियंका कश्यप गोत्रातील, आपल्याला जर गोत्र आपलं माहीत असेल तर आपण बोलायचं आहे आमचं कश्यप आहे त्यामुळे मी बोलते, मी प्रियंका कश्यप गोत्रातील असून मी या कारणासाठी सेवा स्वामी समर्थ महाराजांची आपण जी कोणती सेवा करणार आहोत ते आपल्याला बोलायचे आहे. किंवा उदाहरणार्थ तुम्ही असंही म्हणू शकता की स्वामी समर्थ सारामृताचे 21 पाठ आहे ते मी करणार आहे. तर ही सेवा आहे ती माझ्याकडून श्री स्वामी समर्थ महाराज तुम्ही निर्विघ्नपणे ही सेवा आहे ती पूर्ण करून घ्या अशी मी तुमच्या चरणी प्रार्थना आहे ती करते. आणि आपल्याला ते पाणी आहे ते तामणामध्ये आहे ते सोडायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला संकल्प आहे तो सोडायचा आहे. आणि नंतर आपल्याला सेवेला सुरुवात आहे ती करायची आहे. आता सेवा आपण काय करायची आहे, तर सेवा आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचं जे स्वामीचरित्र सारामृत जे आहे त्याचा आपल्याला एक पाठ आहे तो रोज करायचा आहे. एक पाठ करायचा आहे म्हणजे आपल्याला 1 ते 21 जे अध्याय आहेत स्वामीचरित्र सारामृताचे ते आपल्याला रोज वाचायचे आहेत. तर आपण ही जी सेवा आहे ती 21 दिवसांची अशी सेवा करायची आहे. तर आता आपण ज्यावेळेस संकल्प करणार आहोत त्यावेळेस आपल्याला 21 दिवसांचं असं नाही बोलायचं की मी 21 पाठ करेन असं बोलायचं आहे. म्हणजे आपण एखादा दिवस जरी आपली सेवा नाही झाली, राहिली काय कारणास्तव किंवा तुम्हाला जरी काही प्रॉब्लेम आला आधीमध्ये तरी तुम्ही ती म्हणजे त्या दिवशी आपली सेवा राहून गेली असं नाही. आपलं पाठ आहे ते आपल्याला 21 करायचं असं बोलायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला ही सेवा आहे ती करायची आहे की आपले संपूर्ण 21 पाठ होतील असे. आणि ही एक सेवा आहे. तर आपण दुसरी अजून कोणती सेवा करू शकतो की ती म्हणजे तारक मंत्र. तारक मंत्र आहे तो आपल्याला रोज 11 वेळा म्हणायचा आहे. असं आपल्याला 21 दिवसांची आहे ती सेवा आहे ती करायची आहे कंटिन्यू 21 दिवस. त्याचबरोबर अजून आपण दुसरी कोणती स्वामी महाराजांची सेवा आहे ती करू शकतो. ती सेवा म्हणजे आपल्याला स्वामी समर्थ महाराजांच्या 11 माळी जप आहे तो आपल्याला करायचा आहे. रोज आपल्याला 21 दिवस 11 माळी असा जप आहे तो करायचा आहे. म्हणजे रोज आपल्याला 11 आणि अशा 21 दिवस 11 अशा पद्धतीने आपल्याला ही जी स्वामी महाराजांची सेवा आहे ती करायची आहे. अतिशय प्रभावशाली सेवा आहेत आणि ही सेवा करा. तुम्हाला खरंच खूप छान असा अनुभव येईल की तुमच्या ज्या इच्छा अपेक्षा आहेत त्या नक्कीच पूर्ण होतील आणि स्वामी महाराज आहेत ते तुम्हाला भरभरून देतील. एवढ्या ह्या प्रभावशाली सेवा आहेत. ह्या सेवा नक्की केल्याशिवाय आपल्याला कधीही अनुभव आहे तो आपल्याला येत नाही. आणि तुम्ही एकदा आत्तापर्यंत जर कधीच नसेल केलं तरी एकदा तरी करून पहा, तुम्हाला खूप छान असा अनुभव आहे ते येईल. अशा प्रकारे आपण स्वामी समर्थ महाराजांची 21 दिवसांची सेवा आहे ती करायची आहे. श्री स्वामी समर्थ.